जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, 18/2/2026चे ग्राउंडचे मार्क आलेले आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि या घटकामध्ये आपण बघणार आहोत की 40 किंवा 40पेक्षा जास्त मार्क घेणारे विद्यार्थी किती आहे, 50पैकी 50 मार्क घेणारे किती विद्यार्थी आहे, आणि इथे अंदाजित कटऑफ किती जाऊ शकतो ग्राउंडचा. कारण की आपल्याला माहिती आहे की आता ग्राउंड जवळपास 50% मोठ्या मोठ्या घटकामधलं संपत आहे. आणि आपण आज जे घटक घेऊन आला आहे तो घटकच खूप मोठा आहे, कारण की इथे जागा भरपूर आहे. पण आपण एक ॲव्हरेज इथे विद्यार्थी काढले, म्हणजे 40+ मार्क जे टॉपर विद्यार्थी आहे, 40 किंवा 40+ मार्क घेणारे टॉपर विद्यार्थी आहे ते किती आहे. म्हणजे यावरून अंदाज लागतो आपल्याला की एका दिवसाला किती विद्यार्थी हे 40 किंवा 40पेक्षा जास्त मार्क घेतात आणि त्यानुसार किती कटऑफ निघतात. तर बघा, एकूण 28 पेजेसची ही लिस्ट आहे. आणि जर बघायला गेलो तर इथे एकूण विद्यार्थ्यांनी ग्राउंड दिलं आहे 1458. ठीक आहे, 1458. आणि इथे 1458 विद्यार्थ्यांनी ग्राउंड दिल्यानंतर इथे 40 किंवा 40+ मार्क घेणारे विद्यार्थी इथे किती आहे, 216. 1458मध्ये 216 विद्यार्थी हे 40 किंवा 40पेक्षा जास्त मार्क घेणारे विद्यार्थी आहे. यामध्ये 50पैकी 50 मार्क घेणारे विद्यार्थी आहे 3. ठीक आहे, आजच्या दिवशी. ठीक आहे, 1458 म्हणजे 18 तारखेच्या फिजिकल ज्यांनी दिलेलं या घटकामध्ये, त्यामध्ये किती विद्यार्थी आहे, 50पैकी 50 घेणारे 3. 40 किंवा 40पेक्षा जास्त मार्क घेणारे विद्यार्थी आहे 216. आणि विद्यार्थी मित्रांनो, इथे जर बघायला गेलो तर 6178 इतका चेस्ट क्रमांक आतापर्यंत गेलेला आहे. म्हणजे यावरून तुम्ही अंदाज बांधू शकता. जर 1 पासून जर सिरियल नंबर यांनी सुरू केला असेल चेस्ट नंबरचा, तर यानुसार तुम्हाला समजू शकते की नेमके विद्यार्थी किती हे झालेले आहे 40+ मार्क घेणारे. जर आपण हा रिअल आकडा जर पकडला, म्हणजे 1 पासून तर 6178 जर पकडला, म्हणजे प्रति 1500 मागे 200 विद्यार्थी. ठीक आहे, प्रति 200 विद्यार्थी असे पकडून चला. तर ठीक आहे, 3000 मागे 400 आणि 6000 मागे किती झाले विद्यार्थी मित्रांनो, तर 800. म्हणजे 6000 विद्यार्थ्यांमागे जवळपास 800 विद्यार्थी हे 40 किंवा 40+ मार्क घेणारे आहे या घटकामध्ये. आणि जवळपास 150 मागे 3 विद्यार्थी आउट ऑफ पकडले आपण, तर विद्यार्थी मित्रांनो किती होतात, तर 3 चोक 12 किंवा 15 विद्यार्थी हे जवळपास 50पैकी 50 मार्क घेणारे विद्यार्थी असणार इथे. ठीक आहे, हा एक आपण अंदाज काढतोय, एक कॅल्क्युलेशन करतोय, कारण की आपण 18 तारखेचेच मार्क बघतोय. आता बघा इथे कट ऑफ किती जाईल, तर विद्यार्थी मित्रांनो इथे जरी जागा जास्त आहे तरी कट ऑफ हा 36च्या आसपासच राहणार आहे. कोणाचा, तर कास्टमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे, कोणत्या कोणत्या कास्ट, OBC, SC, त्यानंतर NTमध्ये जेवढ्या पण कास्ट आहे त्या ह्याच रेंजमध्ये राहील. याच्या पुढे जाईल, याच्या मागे येणे खूप कठीण आहे इथे ह्या घटकामध्ये. कारण की इथे जर बघितलं तर खूप चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांना मार्क पडलेले आहे. त्यानंतर SBC, SC, ST या कास्ट 32च्या आसपास तुम्हाला पाहायला मिळेल, 32 किंवा 34च्या आसपास सर्वसाधारण. आणि ओपन इथे तुम्हाला कट ऑफ तुम्हाला 41 किंवा लागलाच तर 39 लागेल. आता हा घटक कोणता आहे, तर हा घटक आहे विद्यार्थी मित्रांनो सर्वात मोठा घटक, विदर्भातील सगळ्यात जास्त जागा असणारा नागपूर शहर हा घटक आहे. आणि इथे यावर्षीसुद्धा रोड रनिंग आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना 1600 मीटरला आउट ऑफ मार्क पडत आहे. ठीक आहे, रोड रनिंगला आउट ऑफ मार्क पडत असतात, त्यामुळे इथे कट ऑफ हा जास्तच जाणार आहे. विद्यार्थ्यांची संख्या इथे यावर्षीसुद्धा चांगल्या प्रकारे आहे, कारण की विदर्भातील सगळ्यात जास्त जागा असणारे घटकच हा आहे, त्यामुळे इथे क्राऊड जास्त आहे. ठीक आहे, आणि जे मुंबई साईडची जेवढी पण घटकं मोठे मोठे आहेत तिथे थोडा क्राऊड कमी आहे, जागा जास्त असूनसुद्धा. ठीक आहे, तर इथे कट ऑफ
हा माझ्या अंदाजाने ज्या जे सांगितलं तो 36 सेफमध्ये जाईल. आणि SC ST SBC या 3 कास्ट आणि EWS तर 25च राहील. SC ST आणि SBC या 3 कास्ट 32 किंवा 34च्या आसपास राहील पुरुष उमेदवारांसाठी. आणि महिलांसाठी या 3 कास्ट 30च्या आसपास राहील. आणि OBC SCBC NT VGA या कास्ट महिलांसाठी 34 किंवा 32 किंवा 35 या रेंजमध्ये खेळेल. ठीक आहे. तर यानुसार तुम्हाला जर मार्क असेल आसपास तर चांगल्या प्रकारे लेखीची तयारी करा. तुमचं जर ग्राउंड झालं असेल तर आणि ग्राउंड व्हायचं असेल तर या रेंजच्या पुढेच मार्क काढण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.